सिद्धारूढ स्वामी प्रकरण 27। याप्रमाणे प्रारब्धवशात प्राप्त झालेल्या सुखदुःखाचा अनुभव घेत असता पूर्वकर्मवशात रोगाचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा त्यांनी अन्नोदक वर्ज करून त्या रोगाचा परिहार केला। या रीतीने तापाचा परिहार कसा होतो म्हणाल तर तापाने नाडीचा व मनाचा संयोग योग साधनाने होऊ दिला नाही, म्हणजे रोगापासून होणारे दुःख वाटत नाही। याप्रमाणे प्रवास करीत, दिवस घालवीत, गोपाळाबरोबर क्रीडा करीत, क्षुधा शांती करिता नशिबावर हवाला ठेवून, यर्च्छा लाभ संतुष्ट राहून, निरालंब भावनेने, निरुपद्रव चित्ताने, निजानंदभरित होऊन, वाटेने लागलेली गावे पाहत पाहत ते गोकाकेस आले। तेथे गावात फिरल्यावर थोडीशी भिक्षा मिळाली, ती खाऊन नदीचे पाणी पिऊन काठावर उभे असता एक नावाडी म्हणाला, अरे वेड्या इकडे ये। तेव्हा स्वामी त्याच्याकडे जाता तेथेच त्याच्याकडे पाठ करून उभे राहिले। मग तो पुन्हा म्हणाला, तुला नावेतून पलीकडे नेतो, तरी स्वामी गेले नाही। जाणो, पूर्वी एका महात्म्याच्या पादस्पर्शाने शिळेची स्त्री झाली तशी आपल्या पादस्पर्शाने या नौकेची स्त्री झाल्यास गरिबाचा पोटाचा धंदा नाहीसा होई। अशा तऱ्हेची काहीतरी भावना करीत तसेच उभे राहिले। मग नावाड्याने येऊन हात धरून नेऊन नावेचा दोर त्यांचे हातात दिला व नाव इकडे ओढ असे सांगितले। नंतर 7-8 माणसांना न्हाळणारी नाव स्वामींनी सहज ओढून त्याने सोड म्हणतात सोडिली। मग तेथून निघून वाटेने जात असता आता प्रारब्ध भोग निवृत्ती झाली, डोक्यावरचे ओझे उतरले असे म्हणून हुबळीस येऊन मुकेपणाने गोपाळांसह क्रीडा करण्यात 2 वर्षे घालविली। भूक लागल्यास मुकेपणाने दारापुढे राहावे, कोणी काही दिल्यास ते तेथेच खावे, मिळेल तेथे पाणी प्यावे व तोरबी वाल्याचे विहिरीतील गुहेत निजावे। ती जागा अत्यंत गलिच्छ असल्यामुळे तेथे नाना प्रकारचे कृमी, कीटक, मरकुटे वगैरे चावून अत्यंत त्रास देत असत। तरी सिद्धारूढ निर्विकल्प समाधीत राहून दिवस क्रमित असता, कोणी मुलाने वैश्यापैकी मोदलटण्णा याजकडे स्वामींची ही स्थिती कळविली। ते ऐकून सावकाराला दया आली व महात्मा आहे किंवा नाही हे पहावे म्हणून त्याला घराकडे आणाव्याचे ठरवून त्याचा हात धरून त्याला घराकडे नेऊन अभ्यंग स्नान घालून, सुंदर शुभ्र धोतर पांघराव्यास देऊन मिष्टान्न भोजन घालून एका खोलीत निजविले व तो आपल्या कामाला निघून गेला। तो हे ते नवीन वस्त्र तेथेच टाकून आपले जुने धोतर घेऊन त्या विहिरीकडे चालते झाले। 2 तासांनी सावकार परत आला व पाहतो तो अवधूत घरात नाहीत, तेव्हा निरीच्छ मनुष्य विषय सुखाकडे दुर्लक्ष करून त्यांचे सेवन करीत नाहीत असे समजून तो स्वस्थ राहिला। ही गोष्ट गावातील इतर लोकांस समजल्यावर गुरुलिंग या नावाचे शास्त्री काही भक्त लोकांस बरोबर घेऊन विहिरीवर गेले व तेथेच शास्त्रीय विषयाची चर्चा सुरू झाली। तेव्हा पुष्कळ लोक जमू लागले व निरनिराळे प्रश्न विचारू लागले। त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाल्यामुळे प्रशंसा होऊ लागली। पुढे उदासीन वगैरे त्रिगुणात्मक लोक तेथे जमू लागले। एके दिवशी बसवणीयप्पा या नावाचा एक भक्त आला व स्वामीस नमस्कार घालून प्रार्थना करू लागला की माझ्या घरी योगवासिष्ठ चालू आहे व त्यातील काही भाग आपल्या मुखाने श्रवण करावा अशी इच्छा आहे। तेव्हा आरूढांनी विचार केला की आपले राहिलेले आयुष्य दिनांच्या उद्धारासाठी घालविणे बरे असे समजून त्याच्याबरोबर जाऊन त्याच्या घरी दररोज तास रात्रीपासून 4 तास रात्रीपर्यंत वासिष्ठ व्याख्यान चालू लागले। नित्य व्याख्यान संपल्यावर बसवणी अप्पा स्वामींना भोजन घालून रात्री विहिरीकडे पोचवीत। याप्रमाणे काळक्रमणा चालली असता एके दिवशी गुरुलिंग स्वामी येऊन स्वामीस म्हणाले की तुम्ही आत्मा देहातच राहतो असे म्हणता, तर मला तो का दिसत नाही? स्पर्शगोचर वस्तू दृष्टीगोचर होत नाही, ते कसे ते पहा। एका प्रमाणाने खरी ठरलेली गोष्ट दुसऱ्या प्रमाणाने जरी ठरतेच असा नियम नाही। अशी त्याची संमती घेऊन त्याचा परिहार केला की ऐका शास्त्री बोवा, ह्याच वाशिष्ठात जलदोकडगी हुतांशुवू तन्न लघुरूप व बिरुवंददी ह्या पदात ऊन पाण्यात असलेला अग्निस्पर्श प्रयोगाने गोचर होतो, पण तो नेत्र गोचर होत नाही।
तसा देहात असलेला आत्मा ज्ञानाला गोचर आहे, अज्ञानाला गोचर नाही. ते ज्ञान कोणते म्हणाल तर आत्मानात्मविवेक पहिला धरून अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होईपर्यंत अनात्मबुद्धी होण्याच्या संधीत जे निर्विकल्प ज्ञान असते ते त्या ज्ञानाला आत्मा अगोचर कसा होईल म्हणाल तर आवरणनिवृत्ती झालेली नसते, म्हणून घटादी पदार्थाप्रमाणे गोचर होत नाही. म्हणून तुम्हाला शब्दज्ञान असून अनुभवज्ञान नसल्याकारणाने आत्मा दिसत नाही. संशय येतो तेव्हा सत्य आहे असे म्हणून नमस्कार करून ते चालते झाले. नंतर काही दिवसांनी तेथे पुष्कळ लोक जमू लागले. तेव्हा संगात संजायते कामः हे स्मृती वाक्य आठवून संगत्यत्वा सुखी भव या वाक्याप्रमाणे लोकाचा संग मनोविक्षेपाला कारण होतो, म्हणून तेथून डुंगेरीच्या कट्ट्यावर गुराखी मुलाबरोबर पाडाचे आंबे काढीत, करवंदे खात, जांभळे, पेरू वगैरे गोळा करीत द्रोण भरून मुलांना द्यावे, अशा रीतीने काही दिवस कालक्रमणा केली.